भगवान उमानाथ, दीनानाथ, करुणाघन, सगळ्या देवामध्ये भोळा देव तो फक्त महादेव आहे। माझ्या ताईंनो, आपल्या जीवनामध्ये कुठलीही प्रापंचिक अडचणी असू द्या, इहलोक परलोकातले सगळ्या अडचणी सोडवण्याचं काम भगवान शंकराची उपासना करते। आणि या आताच्या काळामध्ये शिव उपासना, शिवभक्ती ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। शिव मंदिर वाढत चाललेली आहेत, शिवभक्त वाढत चाललेले आहेत। मागच्या काही काळामध्ये प्रत्येक माणूस ताण तणाव, दुःख, टेन्शन, शिक्षण खूप घेतलं पण यश मिळत नाही, कष्ट खूप करतात पण कष्टाला फळ नाही, परिवार खूप मोठा आहे पण एकाचाही विचार नाही, अशी परिस्थिती प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक परिवारामध्ये, परिसरामध्ये, गावागावामध्ये, शहरामध्ये सगळीकडे अशी परिस्थिती। कुठे कुठे माणसाचं माणूस पण हरवून चाललं की काय, अशी ही अवस्था आपल्याला पाहायला मिळत होती। पण भगवान शंकरालाच दया आली आणि त्या अवस्थेमध्ये लक्षात घ्या, मागच्या काही काळामध्ये मी आता जे बोलले ना, माणसाला असं वाटत होतं की आम्हाला आधार कोण आहे, आम्हाला कोण सावरणार आहे, आम्ही एवढे कष्ट करतो, आमच्या कष्टाला फळ मिळत नाही, आमचे लेकरं खूप शिकतायत पण त्यांना त्यांच्या त्या परिश्रमाला सुद्धा यश मिळत नाही, एवढा मोठा परिवार आहे, एकाचाही विचार नाही, सगळं अनुकूल आहे पण शरीर साथ देत नाही, कुणीतरी आमचं गाऱ्हाण ऐकणारं असावं, कुणाला तरी आम्ही सांगावं। पर माणसं कुणाला तरी सांगायला निघाली ना, ज्याला सांगायचं ना ते म्हणायचं आमचंच खूप मोठं दुःख आहे, तुमचं कुठं ऐकत बसावं आम्ही, आमचं कुणीतरी वाटून घ्या, असं सांगायचा विषयच नव्हता। पण आता भगवान भोलेनाथाची अशी कृपा झाली, माझे भोलेनाथ म्हणतात तुम्ही कुणालाच सांगू नका, मला एकट्याला सांगा, तुमचे सगळे दुःख पार करतो, मला एकट्याला सांगा, मी ऐकण्यासाठी खंबीर आहे, मी सक्षम आहे आणि ऐकून फक्त गंमत ऐकत राहणार नाही, तर तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढणार आहे, तुमचं मनोबल मी वाढवणार आहे। एक मुद्दा लक्षात घ्या, भगवान शंकराच्या उपासनेनं माणसाचा आत्मविश्वास वाढतो। संकट कितीही मोठी येऊ दे, त्या संकटाला मात करण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते। का? एखाद्या पहाडाला पार करण्याची ताकद आपल्यात केव्हा निर्माण होते? जेव्हा आपल्याला असं वाटतंय की मी जरी थकलो ना, माझ्यासोबत कोणीतरी आहे, मला घाबरायचं काही कारण नाही। मग तसंच तुमचा एकाकीपणा संपवणारं मी तुमच्या सोबत आहे हे सांगणारे भगवान भोलेनाथ सांगतात की बाबा रे, तू घाबरू नको, तू खचू नको, तू फक्त काम करत राहा, तू प्रयत्न करत राहा, तू कष्ट करत राहा, तुझ्या कष्टाला यश देण्यासाठी किंवा आलेल्या संकटाला मात करण्यासाठी मी तुझ्या सोबत आहे, तू एकटा नाही। हा आत्मविश्वास ही शिवकथा आपल्यामध्ये निर्माण करते। कुणी म्हणेल ताई मग आमच्या जीवनातली अशी अशी अडचण आहे, मग ही अडचण हे काही केलं तर पूर्ण होईल का? लक्षात घ्या, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग भगवान भोलेनाथ तुम्हाला नक्कीच देतील, पण सगळ्यात पहिले तुमचा आत्मविश्वास वाढवतील। तुम्ही एकटे नाही हे तुम्हाला समजावून सांगतील, किंवा तुम्हाला कुठल्या तरी प्रसंगानं, कुठल्या तरी गोष्टीनं जाणवेल आपण एकटे नाही, भोलेनाथ आपल्या सोबत आहे, हे सांगण्यासाठीच ही शिव महापुराण कथा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे। पूर्ण ही पृथ्वी पूर्ण शिवमय आहे। पूर्ण पृथ्वीवरती भगवान शंकर सुंदर रूपामध्ये, कनकन रूपामध्ये विराजमान झालेले आहेत। एक प्रसंग असा आहे, श्रद्धेय पंडितजीच्या श्रीमुखातून श्रवण केलेला आहे। पूर्ण पृथ्वी शिवमय आहे, सगळीकडे असा पाऊल ठेवायला जागा नाही की तिथे भगवान शंकर नाही, कारण या पृथ्वीचा राजाच भगवान शंकर आहे। आकाशाची देवता भगवान विष्णू आहेत, जलाची देवता गणपती बाप्पा आहेत, वायूची देवता सूर्य भगवान आहेत,
अग्नीची देवता माँ जगदंबा आहे, तर पृथ्वीची देवता भगवान शंकर आहेत. आणि ही पूर्ण पृथ्वी भगवान शंकरानं व्यापलेली आहे. एकदा भगवान भोलेनाथ भगवान श्री विष्णूला म्हणतात, कारण विष्णू आणि भगवान शंकर दोघांचं एवढं प्रेम आहे की दोघेही एकमेकापासून वेगळे नाहीत. एकदा भगवान भोलेनाथ श्री विष्णूला म्हणतात, देवा सगळेजण मला भेटायला येतात, पण तुम्ही पृथ्वीवरती मला भेटायला का येत नाहीत? काय कारण आहे, तुम्ही काय येत नाही मला भेटायला? भगवान विष्णू म्हणतात, भोलेनाथ तुम्हाला भेटल्याशिवाय मला तरी कुठे राहावतं? तुम्हालाही मला भेटावंसं वाटतं, पण पृथ्वीवर यायला जे मी निघतो ना, आणि इथे जवळ आलो की मला पहिला प्रश्न पडतो की मी पाऊल कुठे ठेवू. आणि पाऊल कुठे ठेवू? पृथ्वीवर पाय ठेवा. भोलेनाथ मी जिथे कुठे पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, तिथे मला शिवलिंगच दिसतंय, आणि शिवलिंगावर मी पाय कसा ठेवू? मला ते शक्य होत नाही, म्हणून मी पृथ्वीच्या जवळ आलेला पुन्हा वैकुंठाला वापस जातो. मला पाय कुठे ठेवावा हा प्रश्न पडतो. कुठे पाय ठेवू हे सुचत नाही. भोलेनाथ भेटायला तर खूप यावंसं वाटतं, पण पूर्ण पृथ्वी शिवमय आहे. या पृथ्वीवरचा मातीचा कण न कण, अगदी छोट्यातला छोटा दगड किंवा मोठ्यातला मोठा दगड, प्रत्येक वस्तू शिव स्वरूप आहे. मातीचा कण न कण शिवलिंग स्वरूप आहे. कुठे पाय ठेवू मी? भोलेनाथालाही पटलं ते, म्हणे बरोबर आहे. आता मी पृथ्वीचा राजा, पूर्ण पृथ्वी शिवमय आहे, शिवलिंग स्वरूप आहे. मातीच्या कणाकणामध्ये शिव बसलेले आहेत. लक्ष्मीपते तुम्हालाही प्रश्न पडणं साहजिक आहे की पाऊल कुठे ठेवू. एक काम करा ना, तुम्ही असं रूप धारण करा, असं शरीर धारण करा की त्या शरीराला पाय नसतील. म्हणे असं कसं शरीर धारण करू की त्याला पाय नाही? म्हणे तुम्ही असं रूप धारण करा की त्याला पाय नसले पाहिजेत, आणि ते रूपही मला एवढं प्रिय व्हावं की मी माझ्या जवळ त्याला अखंड ठेवावं, आणि तुमचा माझा वियोगच होऊ नये. जरा मला आठवण करून सांगा, पाय नसलेला जीव कोणता की ज्याला पायच नाही? सर्प, बरोबर आहे, पायच नाही. म्हणजे मला पाय लागण्याची भीतीच तुम्हाला राहणार नाही, किंवा शिवलिंगाला कुठे पायाचा झालाय असा प्रश्नच उभा राहणार नाही. भगवान विष्णू बोलतायत, असं कोणतं रूप आहे की त्याला, त्या शरीराला पाय नाही पण वेग खूप आहे, तुमच्या जवळ राहू शकताय, शरीर लहान आहे, कोणतं रूप घेऊ भोलेनाथ? भोलेनाथ बोलले, तुम्ही सर्प व्हा. सर्पाला पाय नाही, मग तुम्ही सर्प झाले ना, मी असा तुम्हाला उचलेन आणि माझ्या गळ्यामध्ये ठेवेन. तुम्ही अखंड माझ्या गळ्याजवळ राहिले ना, बस तुमचं माझं सानिध्य, आपल्या दोघांचा संवाद अखंड चालू राहील. भगवान श्री विष्णूला ही गोष्ट पटली, आणि श्री विष्णू भगवान सर्प रूप धारण केलं. त्यांनी साप जे बनले, सर्प जे बनले, त्या सर्पाला उचललं भोलेनाथानं. खूप आनंद झाला, आणि भोलेनाथानं सर्पाला गळ्यामध्ये धारण केलं. म्हणजे महादेवाच्या गळ्यातला जो साप आहे ते कोणाचं रूप आहे? भगवान श्री विष्णूचं रूप आहे. दोघे एकमेकाला सोडून राहू शकत नाहीत, त्यांचा दोघांचा वियोग होऊ शकत नाही. हे उदाहरण मी का सांगितलं तुम्हाला, किंवा ही गोष्ट का सांगितली, तर उद्देश एकच आहे की पृथ्वीवरच्या प्रत्येक मातीच्या कणाकणामध्ये भगवान शंकराचं वास्तव्य आहे, हे सांगायचं. हे पूर्ण ब्रह्मांड शिवमय आहे. हे पूर्ण ब्रह्मांड शंकरमय आहे. मग आपल्या जीवनामध्ये आपण या पृथ्वीवर राहतो, म्हणजे आपण कोणाच्या आधिपत्याखाली राहतो? आपला राजा कोण आहे? आपला मालक कोण आहे? या पृथ्वीचा जो मालक आहे तोच आपला मालक आहे. म्हणजे आपला मालक कोण झाला? भगवान भोलेनाथ. मग आता ज्या मालकाच्या छत्रछायेखाली आपण राहतो, मग आपल्याला जर अडचणी आल्या, आपल्याला जर एखादं दुःख निर्माण झालं, एखादी समस्या आपल्या समोर जर उभी राहिली,
तर आपण ती अडचण कुणाला सांगितली पाहिजे? मालकालाच सांगितली पाहिजे. मग आपल्या सगळ्याचे मालक, या पृथ्वीचे मालक भोलेनाथ, त्यांना आपण आपल्या जीवनातल्या अडचणी सांगाव्यात, जेणेकरून आपल्या जीवनातल्या अडचणी संपवण्याचं काम या पृथ्वीचा राजा भगवान भोलेनाथ करतील.